वर्धा जिल्ह्यातील कंत्राटदारांनी 2 वर्षापासून थकीत देयके न मिळाल्यामुळे आज संतप्त नागरिकांनी आंदोलन करत कार्यकारी अभियंता अंबोरे आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध केला आहे। कंत्राटदारांनी इशारा दिला आहे की देयके मिळेपर्यंत शासनाची कोणतीही विकास कामे करण्यात येणार नाही। थकीत देयकांचा तपशील सार्वजनिक बांधकाम विभाग आरवी 650 कोटी, जलजीवन मिशन 40 कोटी, जिल्हा परिषद सिंचन विभाग 20 कोटी। कंत्राटदाराचे म्हणणे आहे की त्यांनी सर्व कामे पूर्ण करून सरकारने निधी दिलेला नाही, त्यामुळे बँकेची व्याज भरता येत नाही। काहींवर मशिनरी जप्तीची वेळ आली आहे आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय बनली आहे। आज 7 ऑगस्ट 2025 रोजी कंत्राटदारांनी वर्धा जिल्ह्यातील आरवी, कारंजा, आष्टी, हिंगणघाट, पुलगाव, वर्धा या उपविभागीय कार्यालयावर निषेध नोंदवला। कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष किशोर मिटकरी यांनी राज्यभर हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। पूर्ण जिल्ह्यातील कंत्राटदारांची देयके प्रलंबित आहेत, त्यामुळे आम्ही आतापर्यंत धरणे बिरणे सगळे करून चुकलो आहे, त्यांना भेटून आलो आहे, पण त्यांचा काही अजूनपर्यंत त्यांनी काही आम्हाला काही आश्वासन दिले नाही आहे। आणि त्यामुळे आज आम्ही पूर्ण जिल्ह्यात आमच्या उपविभागात सगळीकडे आज निषेध दर्शविला आहे पूर्ण सगळ्या जिल्ह्यातील कंत्राटदारांनी। आणि जोपर्यंत आता आम्हाला देयके मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे चालूच ठेवू, आमचं पूर्ण हे उपोषण वगैरे सगळं चालू ठेवणार आहे आम्ही। ते शासनाचं धोरण इतकं दुडप्पी धोरण झालेलं आहे, शासनाचा पैसा असूनही पेमेंट करत नाही आहे शासन। आज मुख्यमंत्री गप्प बसलेले आहे पूर्ण। आज काय मागणी, कशासाठी निषेध करत आहे? मागील 2 वर्षापासून आमचे सगळ्यांचे थकीत बिल इथं थांबलेले आहे। माननीय अधिकारी साहेब आमचे अंबुरे साहेब त्यांनी काहीच नाही केलं, कोणाही बिलासाठी पाठपुरावा नाही केला, कोणाही बिलासाठी ते सामोर गेले नाही आणि मागणी केली नाही। म्हणून आम्ही यांच्या पायी त्रस्त झालो आहोत आणि मी स्वतः 15 ऑगस्टला इथं PWD परिसरात आत्मदहनचा इशारा दिलेला आहे आणि आम्ही आत्मदहन करणार। नाही का, सर्व क्लबिंग करून नाही का, छोट्या कॉन्ट्रॅक्टरला जे अनएम्प्लॉयड इंजिनियर जे लोक आहेत त्यांच्यावर पूर्ण आमच्या वर्धा जिल्ह्यात तरी अत्याचार होऊन राहिलेला आहे। जे काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इथे येतात आणि ते सांगतात की बाबा हे क्लबिंग करायचं आहे, ते क्लबिंगमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आणि ऑनलाईन ते टेंडर लागत नाही आहे। शासनाने एक GR काढला आहे 10 लाखापर्यंत, तो 10 लाखाच्या टेंडरमुळे कोणत्याच ग्रामपंचायतचे आणि कोणत्याच जिल्हा परिषदेने PWD बनले ऑनलाईन 10 लाखापर्यंत काम दिसून नाही राहिलं। तर आमची हे मागणी आहे अनएम्प्लॉयड इंजिनियरची की बाबा 10 लाखाचा GR आधी जो 3 लाखाचा होता तोच करण्यात यावा। हे आम्हाला शासनाकडून एक नम्र विनंती आहे छोट्या कॉन्ट्रॅक्टरची, कारण छोट्या कॉन्ट्रॅक्टरला पण घरं आहे, ते घर नसतं, ते घर कसे चालवणार, अनएम्प्लॉयड इंजिनियरचे घरं कसे चालवणार, मग ते लायसन दिलं का बरं आम्हाला? जेव्हा कामं आम्हाला 1.5 कोटीचे द्यायचेच नाही आहेत आणि ते लायसन बी लॅप्स होऊन राहिला आहे, तर शासनाने तो 10 लाखाचा GR कॅन्सल करावा, ते माझी मागणी आहे। महाराष्ट्र TV 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।